नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि आता बघा असं वाढ झालेले घरातले कामं बाकी माझेवाले. मी चालली ब्लड टेस्ट करायला. तर मला 2 महिन्याने ब्लड टेस्ट करावं लागतं. मला झालं आहे, फक्त आता गोळ्या घ्यायच्या आहे. तर मेडिकल तर आमचं काम झालेलं आहे. हां, रिपोर्ट 12 वाजता येणार आहे. तर चला आता घरी जातो. यांचं काय ऑफिसमध्ये काम आहे ते करतो आणि मग घरी जातो. दवाखान्यातून यायला खूप उशीर झाला होता. परत तिथून ऑफिसला गेलो. यांचं ऑफिसला काम झालं, 12:30 वाजून गेले. जोरात पाऊस चालू झाला आहे खूपच, हे बघा. आणि थंड वातावरण होऊन गेलं अजून. परत असं वाटत नव्हतं तर पाऊस येणार बुवा, असं इतकं ऊन होतं. आणि जेव्हाची उठलेली ना, थोडा 1-1.5 तासच आराम केला मी 4 वाजेपर्यंत. तेव्हा उठली, झाडू पोछा वगैरे सर्व आवरलं, कपड्यांच्या घड्या मारून ठेवल्या, झाडू मारला आणि मग पाऊस सुटला. गुड्या राणीला मी इथं बसवले अभ्यासला. सकाळी आहे ना इतका पसारा, म्हणजे तसंच सोडून गेलेली होती मी सकाळी. फॅन बी बंद कर. सकाळी आम्ही म्हणजे 8 वाजता चालले गेलो होतो, तर तसंच सोडून गेलेली होती. तिथून आली पूर्ण पसारा. परत मुलांनी घाण केली. परत चला गुडियाने सांगितलं तर मम्मी बनव आळूवडी. तर मग मी बनवते. पूर्ण साहित्यसुद्धा काढून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला पण शिकवते मी. तर चला मी पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते. तर सॉरी, फोन आला होता त्याच्यामुळे ना कॅमेरा बंद झालेला होता आणि माझं लक्षच गेलं नाही. तर मी काय घेतलं आहे, तर हे बघा, इथं मी घेतलं आहे बेसन पीठ घेतलं आहे, कोथिंबीर टाकून घेतली आहे, जिरं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे, तिखट, हळद, ओवा टाकून घेतलेला आहे. हे बघा इथं सॉरी. तर आता मी टाकते तीळ टाकून घेते. हे बघा, पाणी दे रे बेटा मला. तर आपण हे ना मिक्स करून घेऊ. सर्व टाकले गेलेले आहे आणि मला असं वाटलं कॅमेरा चालू आहे बा, तर चालू न होता स्किप झालं ते. आणि असं मिक्स करून घेऊ आपण मस्त. नमक वगैरे चेक करून घ्या. बरोबर आहे. थोडं टाकावं असं वाटतंय मला. थोडं टाकते मी नमक आणि किंचित पोथीच्या पाण्याचे कंद मी पण लावलेला आहे पोथीच्या पानाचा. तर हे बघा 3 आलेले होते, तर मग मी तोडून आणले आणि स्वच्छ धुवून घेतले मी. आणि हे आपलेवाले बुधवारच्या बाजाराचे पडलेले, फक्त थोडे नरम झालेले ते. तर मग मी आता आहे ना त्यांच्या आहे ना हे काढून घेते, शिरा काढून घेते. शिरा आहे ना अशा काढायच्या त्यांच्या. कर ताई आता फॅन चालू. आणि आपला गॅसवर टाकली नाही असं नाही, तर खाली ठेवले असं गॅसवर टाकली नाही. मी सर्व गोष्टी क्लीन करूनच करते, असं नाही आहे कधीतरी बाय चान्स राहिलं बुवा तेव्हाच. तर मी ना सर्व पानांना ना कट करून घेतले आणि बघा अशी घाण निघाली. आणि चाळणीला आहे ना आपण पहिले तेल लावून घेऊ. तेल लावून घेते मी पहिले, म्हणजे आपल्याला लगेच ठेवता येतील बुवा असं. त्याच्यात पाणी टाकते आणि आपलं हे नमक टाकलेलं होतं मी. थोडं तेल टाकते मी त्याच्यात. हे चांगलं आहे. हां, नळाचं नको मी, याचं घ्यायचं नको. बस बघून घे. हो हो, नाही गं टाकणार. आणि मला पण देऊन दे थोडंसं ग्लास.
घ्यायला? आणि गुड्या राणी खूप हेल्प करते मला. हो, प्यायला मी आणि टाकू? हा टाक. आणि गॅसवरती ठेव. बस. ठेव गॅसवरती तिकडच्या साईडला. तर मी इथे ना पान घेते. आपण हे ना पान कसं घ्यायचं, हे ना खालचा भाग आहे ना खाली ठेवू आपण. हे बघा, हा भाग खाली ठेवायचा दिसतोय आणि उलट्या भागाला आपण पीठ लावायचं. गॅसवरती ठेवलं तिकडे. आणि गुड्याला आणि इथं कढई पण ठेवते, आपलं तिकडे गरम पाणी पण होईल. उलटा भाग कधी पण वरती राहू द्यायचं. राहू दे राहू दे. म्हणजे सीधं उलट ठेवायचंय आपल्याला. परत आपण हे असं ठेवू इकडच्या साईडला. बघितलं? आणि पीठ आहे ना जास्त घट्ट पण नका करा आणि पातळ बी नका करा, म्हणजे व्यवस्थित आपल्या आळूवडीला लागायला पाहिजे. आणि तुम्हाला कसा लेअर पाहिजे, मोठा पाहिजे का छोटा पाहिजे, किती पानांचा पाहिजे हे का? आणि माझ्या कृष्णाला इतके आवडता, खूप आवडता कृष्णाला. लवकर बनवते मी पण वेळच भेटला नाही मला. आणि आपण हे नाही बघा, हे ना असं फोल्ड करून घेऊ पहिले सर्व. इझिली फोल्ड होतं ते. आणि आपण असं मस्त टाईट व्यवस्थित असं हलक्या हाताने फोल्ड करू. आणि जिथं आपल्याला वाटते तिथं आपण लावून घेऊ. आता आणि इथं असं पीठ लावून घेऊ, म्हणजे जेणेकरून फुलायला नको पाहिजे बुवा. पूर्ण झाले, आता लावले गेले. आणि राणीने, माझ्या राणीने पाणी सुद्धा गरम ठेवलेलं आहे. फुल करता येईल असं. आणि आपल्या ना पाणी सुद्धा गरम झालेलं आहे, गुड्याने ठेवून दिलेलं आहे. आणि हे चाळणी आपण वाफेवरती ठेवून दिलं. खाली आहे ना अशी जाळी ठेवलेली आहे, तर काहीतरी ठेवायचं खाली, अशी रिंग वगैरे. आणि चाळणी ठेवून दिलेली होती, झाकण ठेवून द्यायचं. आणि आपण आता थोडा कमी गॅस करून 15 मिनटं आपण मस्त वाफू देऊ. तोपर्यंत हे बघा वड्या किती छान झाल्या. आणि थंड्या होऊ द्यायच्या, तेव्हाच कट करायच्या. आणि मी ना इकडे तेल सुद्धा गरम ठेवून दिलेलं आहे, तर मग मी आता ना कट करून घेते. असं. आणि साईज पाहिजे ना आपण तेवढी साईज कट करू शकतो. तर बघा सर्व कट करून घेतल्या मी. आणि आपलं मस्त तेल गरम झालेलं आहे, तर टाकून देऊ आपण तेलात. आणि जेवढ्या भात आहे ना तेवढ्याच टाका तेलात. तर हे बघा काढून घेते मी.
मस्त क्रिस्पी झालेल्या आहे आपल्या आळू वडी. आणि आता मी काय करते, एक रोल राहू देते आणि आमच्या पुरता जेवढा लागताय ना आम्ही तेवढा करून घेते आणि कृष्णासाठी मी नंतर करणार आहे, कारण की त्याला पण म्हणजे गरम गरम पाहिजे बुवा असं. तर मी एक राहू दे, हे 2 करून घेते आता. तर हा आणि इतके छान झालंय, छान झालंय मस्त. दुसरे पण टाकून दिलं मी नितळायला आणि हे पण कट करून घेते आता मस्त. झाल्या आणि इकडे झाली आपली कारल्याची भाजी सुद्धा मी करून घेतलेली आहे. त्याच्यात मी आता टाकते शेंगदाण्याचा कुलटा, कोथिंबीर. इकडे कोथिंबीर बी चिरून ठेवली मी. आणि आपण येणार लसूण टाकून येणार शेंगदाणे मिक्सरला फिरून घेतलेत. आता जास्त नाही टाकत, नाही जास्त शेंगदाणे टाकते. आणि इथे घेते मी थोडीशी चटणी पावडर, चमच्यानेच टाकून घेते आता. आणि आपण आता नमक आहे ना, पहिले नमक टाकलेलं आहे आपण, आता फक्त किंचित नमक टाकायचं आहे आपल्याला. स्टार्ट करते आणि सर्वांना देते. इतक्या छान झाल्या आहे वड्या, खूपच छान झाल्या आहे. आणि कृष्णासाठी राहू दिलं आहे मी, ते झाकून ठेवते आता. तर वडी खूप छान झालेली होती, करून बघा नक्की आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. तर आता कृष्णा पण आला, कृष्णाला पण जेवण वगैरे दिलं गेलं. दूध काला मोडून दिला माझ्या कृष्णाला आणि वडी देऊन दिली. तर ठीक आहे म्हणे मग मी खाऊन घेईन. आणि गुड्या राणीने तर लोणचं आणि भाकरच खाल्ली आणि वडी खाल्ली 2. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.